नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील DMRचे जे अर्ज फॉर्म फ्लिप झाले, तसेच आपण सांगत होतो की DMRच्या एक्झाम तुम्हाला फक्त 1 महिन्याचा गॅप देणार असेल, त्यानंतर पुढील महिन्यात DMRचे एक्झाम 100% होणार असतील, तर वारंवार आपल्या व्हिडिओमार्फत सांगत होतो. आता जे आहे ते मित्रांनो, फायनली DMRचे जो एक्झाम परीक्षा जो वेळापत्रक आहे, तो आपल्याला आलेला आहे. तर त्यासाठी काय असणार अपडेट, परीक्षा सुरू होणार, केव्हा परीक्षा सुरू होणार किंवा काय असेल परीक्षाची अपडेट, कधीपासून परीक्षा सुरू होणार, ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य सूचना आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025. तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या आधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय गट क तांत्रिक आंतरिक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरवण्याकरिता स्पर्धा परीक्षा 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. ही जी परीक्षा आहे ती 2025 ला आयोजित करण्यात आलेली आहे. सादर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान 3 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. जसे की 3 यांच्यामध्ये ही परीक्षा घेणार येत आहे. परीक्षार्थ्यांनी परीक्षेचा दिनांक, ठिकाण, वेळ व याबाबतची सविस्तर माहिती प्रवेशावर उपलब्ध करून देण्यात येईल. जे याची जो परीक्षाचा आहे तो दिनांक, ठिकाण, वेळ याबाबतचा सविस्तर उपलब्ध करून देण्यात येईल आहे. सादर प्रवेशार्थी परीक्षार्थ्याच्या लॉगिन ID वर लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुमचे जे लॉगिन ID आहे त्याच्यावर सुद्धा ही परीक्षेचं वेळापत्रक म्हणजेच वेळ किंवा ठिकाण, दिनांक संपूर्ण तुमच्या लॉगिन ID वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच परीक्षार्थ्यांना SMS व ईमेलद्वारे कळवण्यात येईल. जर तुम्हाला अजून काही तांत्रिक अडचण असेल किंवा तुमची काही अडचण असेल, SMS व ईमेलद्वारे ही तुम्ही कळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच व्हिडिओ माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये.